कृष्ण भेटायलाच पाहिजे. आयुष्यात प्रत्येक वळणावर कृष्ण भेटायलाच पाहिजे. मनातलं बोलायला, लिहिलेलं वाचायला, रेखाटलेलं दाखवायला आणि कधी गायलेलं ऐकवायला हक्काचा सवंगडी पाहिजे. आणि म्हणूनच प्रत्येकाला एक कृष्ण तरी भेटायलाच पाहिजे. मुळात नात्यांच्या पलीकडचे भावबंध जोडणारा एक हक्काचा सवंगडी पाहिजे. लहानपणापासून जपलेल्या अनेक नात्यांचीही वय वाढत असतात. त्या नात्यांचे काळाप्रमाणे अर्थ बदलत असतात. तसंच ते पूर्वीचं निर्व्याज अबोध असं नातं पुन्हा जमायला पाहिजे. आणि याकरताच आयुष्यात कृष्ण भेटायलाच पाहिजे. तो कृष्ण तीही असू शकते, आपल्या मनातलं सारं जाणणारी. कधीही आपलं खोलवर मन रीत करता आलं पाहिजे असा हक्काचा, विश्वासाचा कृष्ण भेटलाच पाहिजे. आपल्या आजूबाजूला तो सापडेलच असं नाही, जोडीदारामध्येही तो गवसेलच असंही नाही. कुणीतरी जवळचं कृष्ण असण्याची भावनाही उर्मी देणारी पाहिजे. मात्र कधी मनाचा पेंद्या होता कामा नये. सुंदर विचारांची रम्य मुरली छेडणारा तो असायला पाहिजे. आयुष्यात प्रत्येकाला कृष्ण भेटलाच पाहिजे. खरंच त्या मुरलीधराकडे मुरली होती का, की अनेकांच्या मनामध्ये रुंजणारी त्याची ती आश्वस्त मैत्री होती? त्याच्या अस्तित्वानं अनेक मनातून उमटत असाव्यात सुंदर आनंद लहरी, आणि त्यांचीच ऐकू येत असावी रुंजणारी मुरली.